सगळ्याविषयी बोलण्याकरता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शिंदे साहेब, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? खरं म्हणजे लष्करी जवानांचं, सैनिकांचं पहिलं मी अभिनंदन करतो आणि या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील अभिनंदन आणि त्यांना धन्यवाद देतो। तमाम देशवासियांच्या मनामध्ये जो चीड आणि संताप होता की पहलगाम मध्ये जे बेकसूर निरपराध पर्यटकांच्यावर जो काही माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला झाला आणि त्या आया बहिणींच्या समोर त्यांच्या पतींचं, घरच्या कुटुंबाच्या प्रमुखाचं गोळ्या घालून जे काय हत्याकांड झालं होतं, जे बलिदान झालं होतं, ते बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास तमाम देशवासियांना होता। आणि त्यामुळे 9 ठिकाणी अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या एअर स्ट्राईक केलंय, जवान केलंय आणि तिन्ही दलाच्या जवानांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि देशवासियांची इच्छा होती की याचा बदला करारा जवाब प्रधानमंत्री देतील आणि ईट का जवाब पत्थर से, खून का जवाब खून से, हे आज सिद्ध झालं। आणि हे सर्वच हे अतिरेकी अड्डे आपले प्रधानमंत्रींच्या मार्गदर्शनाखाली या आपल्या देशातले सैनिक जवान उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत आणि पागड्यांचं कायमचं कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाहीत, पाकला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत। आणि ऑपरेशन सिंदूर जे खऱ्या अर्थाने आमच्या बहिणींच्या कुंकवाला हात घातला होता, कुंकू पुसण्याचं पाप त्यांनी केलं आणि म्हणून तसं उत्तर या ठिकाणी पाकड्यांना आणि अतिरेक्यांना भारतीय लष्कराने दिलेलं आहे। आणि मला वाटतं पुन्हा अशा सर्व जे काही दहशतवादी अड्डे आहेत तिथून खरं म्हणजे हाफिज सईदचा एक अड्डा उद्ध्वस्त त्याच्यात झालाय, लष्कर तोयबाचा देखील झालाय। आणि म्हणून असे जे काही अतिरेकी अड्डे आहेत तिथून या अतिरेक्यांना ट्रेनिंग दिलं जातं, हे अड्डे आज उद्ध्वस्त झाले आणि पुन्हा या आपल्या देशाकडे, भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत पाकिस्तान आणि दहशतवादी करणार नाहीत असा धडा या ठिकाणी शिकवला जाईल। अगदी शिंदे साहेब, जो उल्लेख तुम्ही केलात की ऑपरेशन सिंदूर, खरं तर जगदाळे कुटुंब असू दे किंवा एकबोटे कुटुंब यांच्याकडून देखील हीच नेमकी प्रतिक्रिया उमटते की आज जेव्हा हे ऑपरेशन सिंदूर हे आम्ही नाव पाहिलं तेव्हा मात्र आमचे डोळे पाणावले आणि खऱ्या अर्थानं आज आम्हाला न्याय मिळाला अशी भावना या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे। आज या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा मॉक ड्रिल होणार आहे, त्या दृष्टीनं कशी सज्जता पाहायला माहितीये? केंद्र सरकारच्या गाईडलाईन प्रमाणे देशभरामध्ये हे मॉक ड्रिल होतंय आणि त्याची संपूर्ण तयारी पूर्णपणे आपण केलेली आहे। त्यामुळे या सर्व बाबी ज्या आहेत या पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या, देशवासियांच्या मनातला आक्रोश, ज्या आमच्या बहिणी, ज्या महिला ज्यांच्या समोर त्यांचं कुंकू पुसलं गेलं, सिंदूर पुसला गेला, तोच ऑपरेशन सिंदूर आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली लष्कराने केलंय। त्यांचं पुन्हा एकदा मी मनापासून अभिनंदन करतो। अगदी खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर ज्या केंद्र सरकारनं गाईडलाईन जारी केलेल्या आहेत त्यानुसार राज्यात आज मॉक ड्रिल होणार आहे, पण आपल्या महिलांचं जे कुंकू पुसण्यात आलेलं होतं त्यांना खऱ्या अर्थानं आज मात्र न्याय मिळालाय। भारतीय सैन्याच्या तीनही दलाच्या जवानांचं आपण अभिनंदन करतो, आज करारा जवाब मिळालाय अशा शब्दात लोकशाही मराठीशी बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे। भारतात ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवण्यात आलेले आणि यानंतर सर्वत्र कौतुक केलं जात आहे भारतीयांच्या लष्कराच्या या कामगिरीचं। लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।